दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे आणि या स्फोटामध्ये वापरलेली Hyundai i20 कार कनॉट प्लेसमध्ये फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। स्फोट करण्यासाठी टायमर वापरण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि या स्फोटामध्ये वापरलेली Hyundai i20 कार कनॉट प्लेसमध्ये फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे। जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय तीच ही गाडी आहे। Hyundai i20 ही जी कार आहे कनॉट प्लेसमध्ये फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे आणि स्फोट करण्यासाठी स्फोट घडवण्यासाठी टायमर वापरण्यात आला अशी सुद्धा माहिती आता समोर आली आहे। दिल्ली स्फोट प्रकरणात आता जशा प्रकारे चौकशी सुरू आहे एक एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, एक एक धागेदोरे हाती लागतात आणि त्यातच आता ही महत्त्वाची अपडेट सीसीटीव्ही फुटेजेस सुद्धा खूप मोठा पुरावा असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये हा एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय। या संदर्भात आणखी अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, दिल्ली या स्फोट प्रकरणामध्ये फॉरेन्सिक प्रकरणामध्ये आता आणखी काय खुलासे करण्यात आलेले आहेत? हा सीसीटीव्ही सुद्धा खूप मोठा पुरावा मानला जातो। अगदीच साधारण 2 सीसीटीव्ही समोर येताना पाहायला मिळतात। एक सीसीटीव्ही आहे तो दिल्लीतील कॅनॉट प्लेस म्हणून जो भाग आहे अत्यंत उच्चभ्रू भाग समजला जातो आणि अनेक मोठमोठे लोक या भागामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट, त्याचबरोबर मोठमोठे शोरूम या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि ही जी कार आहे साधारण हल्ल्याच्या दिवशी 2:30 कॅनॉट प्लेसच्या इनर सर्कल मध्ये फिरताना पाहायला मिळाली होती। त्यानंतर हीच काल उमरने कार चांदणी चौकातील गौरीशंकर मंदिराजवळ असलेल्या सुनेरी मस्जिदच्या पार्किंग मध्ये लॉट केली होती। 3:20 पासून ते 6:22 मिनिटापर्यंत ही कार तिथे होती आणि त्याच्यानंतर पार्किंग मधून बाहेर काढली आणि एक मोठा स्फोट झाला। त्याची ही दृश्य आहे। दुसरी दृश्य जी पाहिली आपण तर श्रद्धा, एक महत्वाचं म्हणून याकडे पाहता येईल ती दृश्य आहेत या खाली असलेली जी भूमिगत मेट्रो आहे स्टेशन, त्या भूमिगत मेट्रो स्टेशनच्या आहेत त्या ठिकाणी कशा पद्धतीने वरती 40 फुटावरती स्फोट झाल्यानंतर खाली हादरा बसतोय। ते एकंदरीत जर पाहिलं गेलं तर दहशतवाद्यांचा हा उद्देश होता का फक्त वरती स्फोट करायचा नाही तर खाली पण जी मेट्रो स्टेशन आहे या सगळ्या संदर्भातला तपास सुद्धा होईल। फॉरेन्सिक प्रकरणामध्ये आणखी काय खुलासा होतो? शिवाजी, याचे अपडेट घेताना धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।